Friends, in the last lecture we have seen about the physical change and chemical change, also the examples of physical change and chemical change, difference between physical change and chemical change. Now in this lecture we have to see how the chemical reaction is represented. आता या लेक्चर मध्ये आपल्याला केमिकल रिएक्शन कशी रिप्रेझेंट करायची त्यासाठी तुम्हाला कुठली कुठली इन्फॉर्मेशन आवश्यक आहे, त्यासाठी कुठले रूल्स आपल्याला वापरायचे आहेत ते आपल्याला आता या लेक्चर मध्ये पाहायचे आहे. तर पहिल्यांदा आपण केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला काय काय माहिती आवश्यक आहे ते पाहूयात आपण. तर रिप्रेझेंटेशन ऑफ केमिकल रिएक्शन इन अ कंडेन्स्ड फॉर्म युजिंग केमिकल फॉर्म्युले इज कॉल्ड एज केमिकल रिएक्शन. म्हणजे तुम्हाला केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला केमिकल फॉर्म्युले माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर आता आपल्याला हे केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करत असताना विच रूल्स आर नेसेसरी, दॅट रूल्स नाउ वी हॅव टू सी. कोणकोणते रूल्स आपल्याला आवश्यक आहेत ते रूल्स आता आपल्याला पाहायचे आहेत. सो नाउ वी विल सी द फर्स्ट रूल. फर्स्ट रूल काय, रिएक्टंट्स आर रिटन ऑन लेफ्ट हँड साइड. आता व्हॉट इज मीन बाय रिएक्टंट्स? रिएक्टंट्स म्हणजे काय, तर द सबस्टन्सेस विच टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन आर कॉल्ड एज रिएक्टंट्स. म्हणजे जे पदार्थ रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग घेतात त्या पदार्थांना आपण रिएक्टंट्स असं म्हणतो. आणि व्हॉट इज मीन बाय प्रॉडक्ट्स? प्रॉडक्ट्स म्हणजे काय, तर प्रॉडक्ट्स म्हणजे रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर मीन्स द प्रॉडक्ट्स विच आर फॉर्म्ड आफ्टर केमिकल रिएक्शन. केमिकल रिएक्शन झाल्यानंतर जे नवीन पदार्थ तयार होतात त्यांना आपण काय म्हणतो, प्रॉडक्ट्स असं म्हणतो. वी विल सी इट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. एका एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण बघूयात की हे रूल्स कसे फॉलो होतात. So I will write here one example. The one example for copper sulfate CuSO4 plus metal zinc. When reacts with copper sulfate, the products formed are zinc sulfate ZnSO4 plus C. Now see here, I write the equation copper sulfate CuSO4 plus zinc. It gives the products ZnSO4 plus C. Now we have to see the first rule. What is the first rule? Reactants are written on left hand side. So in this reaction which are the reactants? These are the reactants. Copper sulfate and zinc, these are called as the reactants. Why? Because they are taking part into the chemical reaction. Now second, products. Products are written on right hand side. Products आपल्याला कुठल्या बाजूला लिहायचे, राइट हँड साइडला. तर प्रॉडक्ट्स आपले कोणते, झिंक सल्फेट ZnSO4 and Cu, these are called as the products. And on which side we have written? We have written on the right hand side. So this is the first rule. You have to remember the first rule. What reactants are written on always left hand side. Reactants आपल्याला नेहमी कुठल्या बाजूला लिहायचे, लेफ्ट हँड साइडला, आणि प्रॉडक्ट्स कुठल्या बाजूला लिहायचे, तर राइट हँड साइडला. दिस इज द फर्स्ट रूल. And also you have to write the arrow heading towards the products is written between them. In between the reactants and products you have to write the arrow, and this arrow is heading towards the products. या arrowचा हेड कुठे असला पाहिजे, प्रॉडक्ट्सच्या दिशेने. आणि हे arrow तुम्हाला रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सच्या दोन्हीच्या मध्ये लिहायचा आहे. आलं लक्षात? तर हा आहे आपला फर्स्ट रूल. नाउ वी हॅव टू सी द सेकंड रूल. व्हॉट इज द सेकंड रूल? If reactants and products are 2 or more than 2, they are linked with the plus sign. जर समजा केमिकल रिएक्शन मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट्स असतील किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जर प्रॉडक्ट्स असतील तर दे आर लिंक्ड विथ द प्लस साइन. तुम्हाला ते कोणत्या साइनने दाखवायचे आहेत, प्लस साइनने. हियर सी द एक्झाम्पल, कॉपर सल्फेट प्लस झिंक. हाऊ मेनी रिएक्टंट्स आर देयर? देयर आर 2 रिएक्टंट्स. सो आय राइट हियर द प्लस साइन. सेम इन केस ऑफ द सेम सी टुवर्ड्स द products. Productsच्या दिशेने बघा, ZnSO4 plus Cu. How many products? 2 products, zinc sulfate and copper. So they are separated or they are linked with the plus sign. मी त्यांना कसं लिंक केलंय, तर प्लसच्या साहाय्याने. म्हणजे तुम्हाला सेकंड रूल काय फॉलो घ्यायचंय, तर रिएक्टंट्स अँड प्रॉडक्ट्स आर 2 or more. 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिएक्टंट्स किंवा प्रॉडक्ट जर असतील तर तुम्हाला त्यांना कशाने लिंक करायचे, तर विथ द हेल्प ऑफ प्लस साइन. So this is the second rule. हा झाला आपला सेकंड रूल. Now the third rule. What is the third rule? To make the equation more informative, you have to write the states of reactants indicating in equation.
जर तुम्हाला तुमचं इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं असेल तर तुम्हाला त्यामध्ये फिजिकल स्टेट्स लिहिणं इम्पॉर्टंट आहे. विच आर द फिजिकल स्टेट्स? सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. दीज आर द 3 स्टेट्स. सो यू हॅव टू मेन्शन दीज 3 स्टेट्स इनटू द रिएक्शन. तुम्हाला रिएक्शन मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं आहे तर तुम्हाला ह्या 3 स्टेट्स तिथे लिहिणं इम्पॉर्टंट आहे. तर फॉर एक्झाम्पल नाउ आय विल राईट हिअर कॉपर सल्फेट, copper sulfate plus zinc. Copper sulfate in which state? I will write here the aqueous solution. What is mean by aqueous? I will explain later. Copper sulfate plus zinc. Zinc is in solid state. Form the product zinc sulfate ZnSO4. It is also in the aqueous state plus copper. Copper is displaced here and copper is in solid state. So I will write here the states. मी आता काय केलं, अकॉर्डिंग टू थर्ड रूल नुसार माझ्या इक्वेशन मध्ये मी काय केलेलं आहे तर फिजिकल स्टेट्स मी इंडिकेट केल्या. कशा इंडिकेटेड केल्यात बघा. कॉपर सल्फेटच्या पुढे मी ब्रॅकेट मध्ये AQ लिहिले. व्हॉट इज द मीनिंग ऑफ AQ? AQ म्हणजे काय? AQ चा अर्थ होतो ॲक्वेस. AQ म्हणजे काय? ॲक्वेस. आणि ॲक्वेस म्हणजे काय? जर तुम्ही एखादा सबस्टन्स घेऊन त्याला वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करत असाल म्हणजे पाण्यामधलं सोल्युशन तर त्याला आपण ॲक्वेस असं म्हणतो. आणि ते कसे रिप्रेझेंट करतात तर विथ द हेल्प ऑफ लेटर AQ. यू हॅव टू राईट इन टू द ब्रॅकेट AQ. म्हणजे एखादा पदार्थ तुम्ही पाण्यात विरघळून जर त्याचं सोल्युशन तयार करत असाल तर त्याला ॲक्वेस असं म्हणतात. आणि ते कसे रिप्रेझेंट करतात तर ब्रॅकेटमध्ये AQ लिहून. त्यानंतर झिंक. आय टेक द झिंक मेटल विच इज इन सॉलिड स्टेट. देन द प्रॉडक्ट झिंक सल्फेट फॉर्म ऑल्सो इट इज इन ॲक्वेस. तो झिंक सल्फेट जो तयार झाला तो ते सुद्धा सोल्युशन कसं आहे तर ॲक्वेस म्हणजे वॉटर मधलंच आहे. आणि प्लस कॉपर. कॉपर इज डिस्प्लेस्ड विच इज इन सॉलिड स्टेट. सो आय हॅव रिटन हिअर द स्टेट्स ऑफ द सबस्टन्सेस. म्हणजे तुम्हाला जर तुमचं इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह बनवायचं असेल तर तुम्हाला स्टेट्स लिहायच्यात. आणि त्या स्टेट्स कशा लिहायच्या तर मी विथ एक एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेलं आहे. नाउ नेक्स्ट रूल दॅट इज द फोर्थ रूल. When heat is given from outside to bring the reaction, it is indicated by the triangle sign which is written above the arrow. जर समजा तुम्ही एखादी रिएक्शन होण्यासाठी त्याला तुम्ही हीट द्यायला लागलात त्या रिएक्शन मध्ये तर ती हीट तुम्ही कशी दाखवणार तर यू हॅव टू इंडिकेट दिस हीट बाय द ट्रायंगल साइन. कुठल्या साइनने दाखवायची? ट्रायंगल साइनने. तो ट्रायंगल कुठे दाखवायचा तर अबव द एरो. वी विल सी द हेल्प ऑफ एक्झाम्पल. आता हे सुद्धा आपण एक एक्झाम्पलच्या साहाय्याने पाहूया म्हणजे तुम्हाला बेटर अंडरस्टँड होईल. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 व्हेन इट इज हीटेड. मी काय केलंय कॅल्शियम कार्बोनेट लाईम पावडर घेतलेली आहे. आपण मागच्या मी ज्या ऍक्टिव्हिटी दाखवल्या होत्या तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण ही रिएक्शन बघितलेली आहे म्हणजे ही ऍक्टिव्हिटी पाहिलेली आहे. कॅल्शियम कार्बोनेटची पावडर आपण इव्हॅपोरेटिंग डिश मध्ये घेतली होती. त्याला आपण हीट केलं होतं. तर आता मी इथं काय करते या रिएक्शन मध्ये मी हीट वापरते. मग मला ते हीट दाखवायचे तर कसं दाखवणार तर विथ द हेल्प ऑफ विच साइन ट्रायंगल अँड दिस ट्रायंगल इज रिटन अबव द एरो. हे ट्रायंगल मी कुठे लिहिलंय तर एरोच्या वरच्या बाजूला. नाउ विच प्रोडक्ट्स आर फॉर्म द प्रोडक्ट्स फॉर्मड आर कॅल्शियम ऑक्साइड CaO कॅल्शियम ऑक्साइड प्लस कार्बन डायऑक्साइड CO2 गॅस इज रिलीज्ड. आणि यातून कोणता गॅस बाहेर पडतो तर CO2 गॅस हा रिलीज होतो. स्टेट्स लिहित असताना जेव्हा तुम्हाला गॅसियस स्टेट लिहायची असते तेव्हा ब्रॅकेट मध्ये तुम्ही G लिहिणार आहात. म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅसियस आणि ॲक्वेस म्हणजे ह्या जेव्हा तुम्ही लिहिणार असतात स्टेट्स तेव्हा ते तुम्हाला कसं लिहायचे सॉलिड ब्रॅकेट मध्ये S, लिक्विड असेल तर ब्रॅकेट मध्ये L, गॅसियस असेल तर ब्रॅकेट मध्ये G किंवा गॅसियस साठी तुम्ही असा अपवर्ड एरो पण लिहू शकता. हे एक पॉईंट सांगायचं राहिला होता. तर गॅसियस स्टेट दाखवण्यासाठी तुम्ही काय वापरू शकता अपवर्ड एरो सुद्धा तुम्ही वापरू शकता. अपवर्ड एरो तुमच्या लक्षात येईल की हा काय कोणत्या स्टेट मध्ये येतं गॅसियस स्टेट मध्ये. नाउ वी विल सी द एक्झाम्पल ऑफ द थर्ड रूल. तर थर्ड रूलचं एक्झाम्पल आपण फोर्थ रूलचं एक्झाम्पल आपण बघितलेलं आहे. कोणतं एक्झाम्पल जर तुम्ही हीट दिली असेल रिएक्शन मध्ये आणि ती हीट जर तुम्हाला दाखवायची असेल तर ती हीट तुम्ही कुठे दाखवणार आहात तर एरोच्या अपवर्ड साइडला एरोच्या वरच्या बाजूला आणि विथ द हेल्प ऑफ विच सिम्बॉल तर ट्रायंगल. तर हा झाला फोर्थ रूल. So these are the four rules we have seen. Now we have to see the next rule. What is the next rule? Next rule is it is necessary to fulfill the conditions like temperature, pressure, catalyst. These conditions indicate above and below the reactions.
आता कधी कधी आपल्याला काय होते की रिएक्शन मध्ये आपल्याला बाकीच्याही काही नेसेसरी कंडिशन्स इंडिकेट करणं खूप आवश्यक आहे. मग त्या नेसेसरी कंडिशन्स कोणकोणत्या आहेत, तर फॉर एक्झाम्पल टेम्परेचर आहे, प्रेशर आहे किंवा कॅटॅलिस्ट आहे. हे जर तुम्हाला दाखवायचे असतील तर ते कसे दाखवायचे, या कंडिशन्स दाखवायचे असतील तर त्या कशा दाखवायच्या रिएक्शन मध्ये, तर वी विल सी इट विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पलच्या सहाय्याने आपण बघूया. नाउ I write here the reaction. What is the reaction? Vegetable oil, वनस्पती तेल. व्हेजिटेबल ऑइल म्हणजे वनस्पती तेल विच इज इन लिक्विड स्टेट. ते की कोणत्या स्टेट मध्ये आहे, लिक्विड. इथं ब्रॅकेट मध्ये मी एल लिहिलेलं आहे. ते कोणत्या स्टेट मध्ये आहे, तर लिक्विड स्टेट मध्ये. सो आय हॅव रिटन हिअर द एल इन ब्रॅकेट प्लस H2 गॅस. कोणता गॅस इथं मी यूज केलेला आहे, तर हायड्रोजन विच इज इन द गॅसियस स्टेट. आय विल राईट हिअर G इनटू द ब्रॅकेट. मी इथं स्टेट गॅसियस स्टेट मला दाखवायची तर मी ती कशी लिहिलेली आहे, ब्रॅकेट मध्ये G लिहून. अँड एरो पॉइंटिंग टुवर्ड्स द प्रॉडक्ट. प्रॉडक्ट कडे दाखवणारा मी इथं एरो लिहिलेला आहे. मग आता या रिएक्शन साठी म्हणजे वनस्पती तेलापासून मला वनस्पती तूप तयार करायचं म्हणजे डालडा, जी की प्रोसेस आहे तुम्हाला माहिती आहे. तर या प्रोसेस मध्ये टेम्परेचर लागतं 60 डिग्री सेल्सिअस. अँड इन दिस प्रोसेस द निकेल कॅटॅलिस्ट इज युज्ड. या प्रोसेस मध्ये निकेल कॅटॅलिस्ट यूज केला जातो आणि टेम्परेचर वापरतो आपण 60 डिग्री सेल्सिअस. नाउ हाऊ दीज कंडिशन्स कॅन बी इंडिकेटेड. मग या कंडिशन्स कशा दाखवायच्या, तर इट इज इंडिकेटेड अबव्ह द एरो अँड बिलो द एरो. मग ह्या दाखवत असताना मी कुठे दाखवल्यात, अबव्ह द एरो, एरोच्या वरच्या बाजूला, आणि बिलो द एरो. टेम्परेचर आय राईट अबव्ह द एरो 60 डिग्री सेल्सिअस अँड द निकेल कॅटॅलिस्ट आय राईट बिलो द एरो. कॅटॅलिस्ट तुम्ही कुठे लिहिलाय, तर एरोच्या खालच्या बाजूला. आणि प्रॉडक्ट तयार झाला आपला वनस्पती घी. आणि हे वनस्पती घी जे तयार झालेले आहे ते कोणत्या स्टेट मध्ये आहे, तर सॉलिड. म्हणून मी ब्रॅकेट मध्ये काय लिहिले, तर सॉलिड स्टेट लिहिलेली. सो दीज आर द 5 रूल्स विच वी हॅव सीन नाउ. तर आतापर्यंत आपण असे 5 रूल्स आता आपण बघितलेले आहेत विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल. जर तुम्हाला आणखीन एक लास्ट रूल आहे. लास्ट रूल काय, जर तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असेल विच इज नेसेसरी फॉर रायटिंग, जर तुम्हाला काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन समजा लिहायची असेल, जसं फॉर एक्झाम्पल यू आर युझिंग द कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड और डायल्यूट ऍसिड, सो यू कॅन राईट द नेम्स ऑफ द कंपाऊंड. जर तुम्हाला समजा कंपाऊंडचे नेम्स लिहायचे असतील तर ते नेम्स तुम्ही काय करू शकता, त्या कंपाऊंडच्या खाली लिहू शकता. किंवा कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड असेल किंवा डायल्यूट ऍसिड असेल तर ते सुद्धा तुम्ही काय करू शकता, कंपाऊंडच्या खाली लिहू शकता, वेदर इट इज कॉन्सन्ट्रेटेड और डायल्यूट. अँड यू कॅन so the reaction will become more informative. So these are the 5 rules which are used for representing the chemical reaction. तर हे टोटल 5 रूल्स आहेत जे की आपण केमिकल रिएक्शन रिप्रेझेंट करण्यासाठी वापरतो. आय विल रिपीट हिअर ऑल दीज रूल्स वन्स अगेन. परत एकदा मी हे सगळे रूल्स रिपीट करते. परत एकदा केअरफुली घेऊ द अटेन्शन. परत एकदा काळजीपूर्वक बघा. What is the first rule? Reactants are written on left hand side. Reactants आपल्याला डाव्या बाजूला लिहायचे. Products are written on right hand side. Products हे तुम्हाला उजव्या बाजूला लिहायचे. And arrow heading towards the products. आणि या दोन्हीच्या मध्ये जो arrow आहे तो arrowचा हेड कुठे असला पाहिजे, प्रॉडक्टच्या दिशेने. हा झाला तुमचा पहिला रूल. दुसरा रूल काय, इफ रिएक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर 2 or more than 2. समजा रिएक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर दे आर लिंक्ड विथ द हेल्प ऑफ प्लस साइन. ते तुम्हाला कसे दाखवायचे आहेत, तर प्लस साइनच्या सहाय्याने. त्यानंतर तिसरा आहे टू मेक द इक्वेशन मोर इन्फॉर्मेटिव्ह. तुम्हाला इक्वेशन जास्त इन्फॉर्मेटिव्ह करायचे तर अशा वेळेस तुम्हाला त्या ह्याच्या कंपाऊंडच्या तुम्हाला फिजिकल स्टेट्स लिहिणं आवश्यक आहे. फिजिकल स्टेट्स कोणत्या, सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. For solid you have to use in the bracket S, for liquid you have to use in bracket L, and for gaseous you have to use in bracket small g, and for aqueous you have to write the in bracket AQ. जर तुम्हाला सॉलिड दाखवायचे असेल तर ब्रॅकेट मध्ये स्मॉल एस लिहा. लिक्विड स्टेट दाखवायची असेल तर ब्रॅकेट मध्ये स्मॉल एल लिहा. गॅसियस स्टेट दाखवायची असेल तर ब्रॅकेट मध्ये स्मॉल जी लिहा. आणि जर तुम्हाला ॲक्वेस लिहायचं आहे, ॲक्वेसचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. ॲक्वेस म्हणजे एखादा सबस्टन्स जर पाण्यात विरघळून त्याचं तुम्ही सोल्युशन तयार करत असाल तर आपण त्याला ॲक्वेस असं म्हणतो. आणि तर ते कसं लिहायचं, तर ब्रॅकेटमध्ये AQ लिहू. नाउ द नेक्स्ट 4th रूल इज व्हेन हीट इज गिवन फ्रॉम आउटसाइड. समजा तुम्ही बाहेरून उष्णता देत असाल त्या रिएक्शनसाठी तर त्या उष्णतेसाठी तुम्हाला ट्रायंगल साइन वापरायचा आहे. कुठला साइन, ट्रायंगल साइन. आणि तो साइन तुम्हाला कुठं दाखवायचा आहे, तर एरोच्या वरच्या बाजूला
Just see here the example. When calcium carbonate is heated, calcium oxide and carbon dioxide gas is released. जेव्हा कॅल्शियम कार्बोनेटला तुम्ही उष्णता देता तेव्हा कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड गॅस बाहेर पडतो. तर या इथं जी वापरलेली हीट आहे तर त्याच्यासाठी आपण सिम्बॉल कुठला वापरलाय, ट्रायंगल. आणि नेक्स्ट रूल दॅट इज द if there are some conditions, which conditions like temperature, pressure, catalyst, if these conditions are used in the reaction. जर समजा तुम्ही टेम्परेचर वापरायला लागलात म्हणजे समजा एका स्पेसिफिक टेम्परेचरला तुमची रिएक्शन होते किंवा तुम्ही प्रेशर वापरायला लागलात तिथं किंवा एखादा कॅटलिस्ट यूज करत असाल मग ते कसं लिहायचं म्हणजे ते कसं दाखवायचं, कसं इंडिकेट करायचं. तर इट इज इंडिकेटेड अबव्ह अँड बिलो द रिएक्शन, सॉरी अबव्ह अँड बिलो द एरो. तर हे तुम्हाला कुठं दाखवायचंय तर एरोच्या अबव्ह किंवा बिलोला म्हणजे एरोच्या वरच्या बाजूला लिहा किंवा खालच्या बाजूला. जस्ट हियर लाईक हियर when vegetable oil is heated in the presence of hydrogen gas, the vanaspati ghee is formed which is in solid state. The temperature is 60 degrees Celsius. वनस्पती तेलापासून तूप बनवत असताना 60 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान लागतं आणि निकेल कॅटॅलिस्ट लागतो. कॅटॅलिस्ट म्हणजे काय तुम्हाला माहित असेल. कॅटॅलिस्ट म्हणजे काय, द सबस्टन्स विच टेक पार्ट इन द केमिकल रिएक्शन but does not participate in the catalyst is a substance which speeds up the reaction. कॅटलिस्ट म्हणजे कोण आहे तर फक्त जो की केमिकल रिएक्शनचा वेग वाढवतो बट डज नॉट टेक पार्ट इन टू द केमिकल रिएक्शन. पण तो स्वतः केमिकल रिएक्शन मध्ये भाग घेत नाही त्याला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट असं म्हणतो. तर हा इथं मी काय वापरले, निकेल कॅटलिस्ट. म्हणजे काही रिएक्शन्स होण्यासाठी खूप वेळ लागतो मग त्या रिएक्शन्स लवकर व्हाव्यात त्यांचा वेळ जो लागणार आहे तो कमी व्हावा म्हणून आपण ते कॅटलिस्ट यूज करतो. तर जसं इथं आपण कोणतं कॅटलिस्ट वापरले, निकेल कॅटलिस्ट. तर दिस निकेल कॅटलिस्ट इज रिटन अप बिलो द एरो. ते कुठे लिहिलेलं आहे तर एरोच्या बिलोला. सो दीज आर द 5 रूल्स विच आर युज्ड फॉर रायटिंग द केमिकल इक्वेशन. तर केमिकल इक्वेशन लिहित असताना तुम्हाला हे 5 रूल्स जे आहेत ते रूल्सचा वापर करूनच तुम्हाला केमिकल रिएक्शन लिहायचं आहे. सो नाउ वी विल सी द नेक्स्ट टॉपिक. दॅट नेक्स्ट टॉपिक इज बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. तर आता आपण इथं केमिकल रिएक्शन लिहित असताना कुठले रूल्स वापरायचे ते आपण आताच बघितलं आहे. नेक्स्ट टॉपिक मध्ये आपल्याला बघायचंय की आता या केमिकल इक्वेशनला बॅलन्स कसं करायचं. व्हॉट इज मीन बाय बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. सो वी विल सी नाउ द बॅलन्सिंग द केमिकल इक्वेशन. I will write here balancing the chemical equation. Balancing the chemical equation. Balancing the chemical equation means काय? Balanced equation means what is the meaning of balanced equation? आता नेमकं balanced equation कशाला म्हणायचं तर ज्या रिएक्शन मध्ये जे काही कंपाऊंड्स पार्टिसिपेट करतात त्या कंपाऊंड्स मध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे जे ऍटम्स असतात त्या ऍटम्सची संख्या रिएक्टंट साइडला आणि प्रॉडक्ट साइडला ऑन बोथ द साइड्स रिएक्टंट साइड अँड प्रोडक्ट साइड मस्ट बी इक्वल. दॅट इज कॉल्ड एज बॅलन्स्ड इक्वेशन. म्हणजे काय की बॅलन्स्ड इक्वेशन आपण कशाला म्हणतो, द एलिमेंट्स ऑफ कंपाऊंड्स which participate into the chemical reaction, the atoms of these elements must be equal on both the side, reactant side and product side. म्हणजे मी काय सांगते याचा अर्थ कळतोय तुम्हाला की केमिकल रिएक्शन मध्ये जे कंपाऊंड्स पार्टिसिपेट करायला लागले त्या कंपाऊंड्स मध्ये असलेले जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे जे ऍटम्स आहेत ते ऍटम्स रिएक्टंट साइडला आणि प्रॉडक्ट साइडला इक्वल असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल कॉपर सल्फेट CuSO4 plus zinc Zn, it gives the product ZnSO4 plus C. So I will now write here the equation. मी इथे एक इक्वेशन दिले. कॉपर सल्फेट प्लस झिंक gives the product zinc sulfate plus copper. Now see here I will write here the names of the elements which participated into the reaction. On the reactant side and on the product side. Reactant side and product side. मी काय केलं इथं
रिएक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइडला जे काही कंपाऊंड मध्ये असलेले एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे नंबर ऑफ ॲटम्स रिएक्टंट साइडला आणि प्रॉडक्ट साइडला how many number of atoms are there we have to see. So now I will write here the elements names which participate into the chemical reaction. Elements के names मी इधर लिहिणार Cu copper, then sulfur S, oxygen O, and then zinc. Copper, sulfur, oxygen and zinc. These 4 elements are into this reaction. या रिएक्शन मध्ये किती एलिमेंट्स आहेत टोटल 4. कॉपर, सल्फर, ऑक्सिजन and zinc. So we have to write the number of atoms of copper, sulfur, oxygen, zinc on both the sides, reactant side and product side. So I will write here how many number of copper atoms on the reactant side? 1. So I will write here 1. How many reactants? How many number of atoms on the product side? Here 1. So I will write here 1. Now how many atoms of sulfur on the reactant side? Reactant side 1, product side also 1. Oxygen, how many number of oxygen atoms? 4 on reactant side, on product side also 4. Zinc 1 on reactant side and on product side also how many number of atoms? 1. Now see students here, the number of atoms on reactant side and product side both are equal. You will see here the number of the number of atoms of the elements. एलिमेंटचे जे atoms आहेत ते reactant side आणि product side चे दोन्ही equal आहेत. So this reaction is called as the balanced reaction. या रिएक्शनला आपण काय म्हणतो? balanced reaction. If these atoms are not equal, जर समजा आता हे atoms equal नसतील तर मग त्याला काय म्हणायचं? तर that reaction is called as the unbalanced reaction. त्या रिएक्शनला unbalanced reaction म्हणतात. And the unbalanced reaction मग आपल्याला काय करायचंय? तर या अनबॅलन्स्ड रिएक्शनला आता आपल्याला बॅलन्स्ड करायचंय. तर फॉर बॅलन्सिंग द रिएक्शन वी हॅव टू यूज सम स्टेप्स. तर अनबॅलन्स्ड रिएक्शनला बॅलन्स्ड करण्यासाठी आपल्याला काही स्टेप्स वापरायच्या आहेत. तर त्या कोणकोणत्या स्टेप्स आहेत? नाउ वी विल सी हिअर द स्टेप्स. तर आपण आता त्या स्टेप्स बघूया कोणकोणत्या आहेत. वी विल सी हिअर द फर्स्ट स्टेप. स्टेप फर्स्ट. आता फर्स्ट स्टेप मध्ये आपल्याला काय बघायचंय? तर फॉर एक्झाम्पल इफ वी हॅव गिव्हन द वर्ड इक्वेशन. जर समजा आपल्याला काय दिलंय? वर्ड इक्वेशन दिलेलं आहे आणि या वर्ड इक्वेशनचं केमिकल इक्वेशन लिहा, म्हणजे विथ द हेल्प ऑफ केमिकल फॉर्म्युले केमिकल इक्वेशन लिहा आणि त्याला बॅलन्स करा असं जर आपल्याला दिलेलं असेल तर आपल्याला पहिल्यांदा काय करावं लागेल? यू हॅव टू राईट द केमिकल इक्वेशन फॉर द वर्ड इक्वेशन. दिलेल्या वर्ड इक्वेशन साठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावे लागेल? तर पहिल्यांदा तुम्हाला केमिकल इक्वेशन लिहावं लागेल. सो स्टेप फर्स्ट काय? राईट द केमिकल इक्वेशन फॉर द वर्ड इक्वेशन. दिलेल्या वर्ड इक्वेशन साठी पहिल्यांदा काय करा? तर केमिकल इक्वेशन लिहा. फॉर एक्झाम्पल वी विल सी हिअर द एक्झाम्पल विच इज गिवन इन टू द टेक्स्ट बुक. सोडियम हायड्रॉक्साइड. I will write from here. Sodium hydroxide plus sulfuric acid it gives the products sodium sulfate plus water. This is the word equation. This is called as the word equation. बघा इथे तुम्हाला काय दिलंय? इथे दिलंय सोडियम हायड्रॉक्साइड प्लस सल्फ्युरिक ऍसिड इट गिव्स सोडियम सल्फेट प्लस वॉटर. सो दिस इज गिवन इन द वर्ड्स. हे तुम्हाला वर्ड्स मध्ये दिलंय म्हणून ह्याला वर्ड इक्वेशन म्हणतात. सो व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? आता काय करायचंय आपल्याला? तर आपल्याला फर्स्ट स्टेप मध्ये यू हॅव टू राईट द केमिकल इक्वेशन फॉर दिस वर्ड इक्वेशन. या वर्ड इक्वेशन साठी तुम्हाला पहिल्यांदा केमिकल इक्वेशन लिहिणं आवश्यक आहे. अँड फॉर रायटिंग द केमिकल रिएक्शन यू मस्ट नो द केमिकल फॉर्म्युले. बघा आता इथं इम्पॉर्टंट आलं की हे जर वर्ड इक्वेशन तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्हाला
मॉलिक्युलर फॉर्म्युले किंवा केमिकल फॉर्म्युले लिहिता येणं आवश्यक आहे, जे की मी तुम्हाला आधीच म्हणजे ऑलरेडी सांगितलेलं होतं. तर आता आपण लिहूया सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला. सो अकॉर्डिंग टू द फर्स्ट स्टेप नुसार काय लिहायचं आहे आपल्याला? सोडियम हायड्रॉक्साईडचा केमिकल फॉर्म्युला NaOH प्लस सल्फ्युरिक ऍसिडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे H2SO4. इट गिव्स द प्रोडक्ट्स sodium sulfate Na2SO4 plus water H2O. So now according to the word equation I write here the chemical equation. word equation नुसार मी काय केलं? इथं chemical equation लिहिलं. काय लिहिलं chemical equation? Molecular formula of sodium hydroxide NaOH, molecular formula of sulfuric acid H2SO4, which gives the products sodium sulfate Na2SO4 plus formula of water H2O. This is the first step. Now in the second step, in first step you have to write the chemical equation. तुम्हाला काय करायचंय? Chemical equation write करायचंय. Write chemical equation for word equation. word equation साठी तुम्हाला chemical equation लिहायचंय, जे की आपण पहिल्या स्टेप मध्ये लिहिलं. This is the first step. Now the second step. What is the second step? In second step, you have to write the number of. You have to see whether the number of atoms on reactant side and product side are equal or not. तुम्हाला काय करायचं आहे आता की जे एलिमेंट्स आहेत कंपाऊंडचे जे काही एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे ॲटम्स रिएक्टंट साइडला आणि प्रॉडक्ट साइडला दोन्ही साइडला इक्वल आहेत का नाही हे आपल्याला पाहायचं आहे. तर मी काय करते विथ द हेल्प ऑफ टेबल वी विल सी हियर. टेबलच्या सहाय्याने आपण इथे लिहूया. Name of the element, first column, name of element, then number of atoms in reactant side, and the second number of atoms on product side. See here students, I will draw here the three columns. मी इथं 3 कॉलम्स काढलेले आहेत. 3 कॉलम्स मध्ये मी काय घेतलंय? नेम ऑफ द एलिमेंट. नेम ऑफ द एलिमेंट म्हणजे या रिएक्शन मध्ये कुठले कुठले एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंट्स इथं सिम्बॉल्स येतील. त्या एलिमेंटचे जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत ते रिएक्टंट साइडला किती आहेत आणि प्रॉडक्ट साइडला किती आहेत ते आपल्याला पाहायचे. सो वी विल सी हियर विच एलिमेंट्स आर पार्टिसिपेटेड इनटू द रिएक्शन. रिएक्शन मध्ये कुठले कुठले एलिमेंट्सनी पार्टिसिपेट केले त्याचे सिम्बॉल्स आपण इथे लिहूया. फर्स्ट इज द सोडियम Na, देन सेकंड ऑक्सिजन O, देन थर्ड इज द हाइड्रोजन H, देन सल्फर S. You have to write the symbol only one time. लक्षात घ्या इकडे पण सोडियम आहे इकडेही सोडियम आहे म्हणून दोनदा सोडियमचा सिम्बॉल लिहायचा नाही. फक्त एकाच वेळेला, कारण तो एकच एलिमेंट आहे सोडियम हा, तर त्याच एलिमेंटचा सिम्बॉल हा एकाच वेळेला लिहायचा. सोडियम, ऑक्सिजन, हायड्रोजन अँड सल्फर. नाउ द नंबर ऑफ the number of atoms in reactant side. How many number of atoms of sodium? 1. On product side, how many atoms are there? See here, how many atoms? 2 atoms. So I will write here 2. Now how many atoms of oxygen on reactant side? Here 4 atoms of oxygen and 1 atom of here oxygen atom. बघा इथं H2SO4 मध्ये ऑक्सिजनचे 4 atoms आणि NaOH मधला 1 atom. टोटल किती झाले? 5 atoms. 5 atoms and on the product side there are how many atoms? On the product side there are also 5 atoms. Product side ला सुद्धा किती आहेत? तर 5 आहेत. बघा Na2SO4 O4 इथं ऑक्सिजनचे 4 atoms आणि वॉटर मधला एक टोटल किती झाले? 5. Now see here the how many number of hydrogen atoms? Hydrogen atoms किती आहेत पाहूयात आपण. H2SO4 मध्ये हायड्रोजनचे 2 atoms आणि NaOH मध्ये हायड्रोजनचा 1 atom. म्हणजे टोटल किती atoms झाले? 3 atoms झाले रिएक्टंट साइडला. आणि प्रॉडक्ट साइडला किती आहेत? तर प्रॉडक्ट साइडला आहेत फक्त 2. नाउ सल्फर.
सल्फर ऑन बोथ रिएक्टंट साइड अँड प्रॉडक्ट साइड देर आर 1. रिएक्टंट साइडला सल्फरचा 1 आहे आणि प्रॉडक्ट साइडला 1च आहे. सो आय विल राईट हियर 1, हियर ऑल्सो 1. सो स्टुडंट्स नाउ सी लुक ॲट द टेबल. आता टेबलकडं केअरफुली बघा. सोडियम नंबर ऑफ ॲटम रिएक्टंट साइडला 1 आहे, प्रॉडक्ट साइडला 2 आहेत. ऑक्सिजन ऑन बोथ साइड 5-5. हायड्रोजन ऑन रिएक्टंट साइड 3 atoms, प्रॉडक्ट साइडला 2 आहेत. सल्फर ऑन रिएक्टंट अँड प्रॉडक्ट साइड बोथ आर इक्वल 1-1. सो इज दिस रिएक्शन कॉल्ड एज द बॅलन्स्ड रिएक्शन. मग आता या रिएक्शनला आपल्याला बॅलन्स्ड रिएक्शन म्हणता येईल का? नो. व्हाय? बिकॉज द ऑक्सिजन ॲटम अँड सल्फर ॲटम आर इक्वल बट सोडियम अँड हायड्रोजन ॲटम्स आर नॉट इक्वल. इथं जरी ऑक्सिजन आणि सल्फर जरी इक्वल असले तरी सोडियम आणि हायड्रोजनचे ॲटम्स इक्वल आहेत का? नाही. म्हणून आपल्याला या रिएक्शनला बॅलन्स्ड रिएक्शन म्हणता येणार नाही. मग आता हे अनबॅलन्स्ड रिएक्शन आहे, तर या रिएक्शनला आता आपल्याला बॅलन्स्ड करायचंय, म्हणजे रिएक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइडला दोन्ही ॲटम्स इक्वल असले पाहिजे. तर आपण आता काय करू, थर्ड स्टेप कडे जाऊया. व्हॉट इज द थर्ड स्टेप? सो वी विल सी द थर्ड स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय केलं आपण, जे एलिमेंट्स आहेत त्या एलिमेंटचे सिम्बॉल्स लिहिले, त्यांचे नंबर ऑफ ॲटम्स बघितले रिएक्टंट साइडला आणि प्रॉडक्ट साइडला, आणि ते इक्वल आहेत का पाहिलं. आता थर्ड स्टेप मध्ये काय करायचंय बघा आपल्याला. आय विल राईट हियर द थर्ड स्टेप. थर्ड स्टेप मध्ये काय करायचंय आपल्याला. नाउ यू हॅव टू चूज द कंपाऊंड फॉर बॅलन्सिंग विच हॅव द मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स. आता आपली पुढची स्टेप काय तर आता आपल्याला बॅलन्स करायचंय. मग बॅलन्स करत असताना पहिल्यांदा कुणाला बॅलन्स करायचा हा आपल्याकडे खूप मोठा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा कुणाला बॅलन्स करायचं, तर यू हॅव टू चूज द कंपाऊंड्स विच हॅव मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स इनटू द कंपाऊंड. ज्या कंपाऊंड मध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहेत, ज्या कंपाऊंडचे, तो कंपाऊंड आपल्याला पहिल्यांदा बॅलन्स करण्यासाठी चूज करायचा आहे. सो आय विल टेक हियर द 2 कंपाऊंड्स H2SO4 and Na2SO4. आता मी इथं काय करते, आता 2 कंपाऊंड घेतले, H2SO4 किंवा Na2SO4. दोन्ही कंपाऊंडचे ॲटम्स तुम्ही बघा किती आहेत. हायड्रोजन 2, सल्फर 1, 2 + 1 3 + 4, ऑक्सिजनचे 4, किती झाले टोटल 7 ॲटम्स. सो हियर टू सी हियर Na2SO4, सोडियमचे किती ॲटम्स आहेत 2, सल्फरचा 1 3, ऑक्सिजनचे 4, टोटल किती झाले 7. So here also the 7 atoms of sodium sulfate and also 7 atoms of sulfuric acid. या रिएक्शन मध्ये 7 atoms सल्फ्युरिक ऍसिडचे आणि 7 atoms सोडियम सल्फेटचे. मग यू हॅव सिलेक्ट एनीवन 2 ऑफ देम. या दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही एक सिलेक्ट करा बॅलन्स करण्यासाठी. तर फर्स्ट ऑफ ऑल आय विल टेक द विच आय हॅव टू बॅलन्स फर्स्ट द मी कुठला कंपाऊंड सिलेक्ट करते, तर सोडियम सल्फेट Na2SO4. मग आता आपण सोडियम सल्फेट हा पहिल्यांदा बॅलन्स करण्यासाठी सिलेक्ट केलेला आहे. तर पहिल्यांदा आपण इथे काय करूया, टेबल लिहूयात सेम लाईक जसं आपण पहिल्यांदा टेबल लिहिले होता सेम तसाच. ऑन रिएक्टंट साइडचे ऑन रिएक्टंट साइड अँड ऑन प्रॉडक्ट साइड. Here name of element. So the name of element or symbol of element which is sodium. Initially म्हणजे सुरुवातीला किती होते आणि आफ्टर बॅलन्सिंग आणि बॅलन्स केल्यावर किती झाले ते आपल्याला इथं पाहायचं आहे. तर इनिशियली ऑन रिएक्टंट साइड आणि ऑन प्रॉडक्ट साइड. तर आता कोण आहे, तर नेम ऑफ द एलिमेंट म्हणजे कोण. हियर आय विल राईट हियर द नेम सोडियम. तर इथं आपण कोण घेतलाय पहिल्यांदा सोडियम. आपण किती आहेत, सोडियमचे नंबर ऑफ ॲटम्स रिएक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइडला आपण बघूया. तर इनिशियली सुरुवातीला रिएक्टंट साइडला किती आहेत, रिएक्टंट साइडला सोडियमचा ओनली 1 ॲटम आहे आणि प्रॉडक्ट साइडला किती आहेत, तर प्रॉडक्ट साइडला 2 आहे. सो वी हॅव टू बॅलन्स द सोडियम. मग पहिल्यांदा आपल्याला कुणाला बॅलन्स करायचं आहे, आता सोडियमला. मग आता कसं बॅलन्स करायचं, सो यू हॅव टू अप्लाय द फॅक्टर 2 टू द सोडियम. तुम्हाला काय करायचंय, रिएक्टंट साइडच्या सोडियमला 2 हा फॅक्टर अप्लाय करायचा आहे. सो 1
multiplied by 2. I have applied here which factor? 2. And on product side there are how many atoms? 2 atoms. Now on both reactant side and product side there are how many atoms of sodium? 2. What I will do here, मी इथं काय केलं बघा, लक्ष देऊन ऐक बघा. सोडियम NaOH, सोडियम हायड्रॉक्साइड जो रिएक्टंट साइडचा ॲटम होता सोडियमचा, त्या सोडियमच्या रिएक्टंट साइडच्या ॲटमला मी 2 हा फॅक्टर अप्लाय केला. 1 multiplied by 2 म्हणजे I will multiply with the 2 factor and hence there are how many atoms of now the sodium? There are 2 atoms of sodium. विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात ठेवा, आता इथं सोडियमचे 2 ॲटम्स झाले म्हणजे आता तुम्ही फॉर्म्युला मग असा लिहिणार का? Na2OH हा फॉर्म्युला तुम्ही असा लिहिणार का? नो, इट इज टोटली रॉंग. सोडियम हायड्रॉक्साइड म्हणजे सोडियमचे जरी तुमचे आता 2 ॲटम्स बॅलन्स झाले असले तरी तुम्ही लिहित असताना सोडियमचे 2 ॲटम्स या पद्धतीने कधीही लिहायचे नाही, बिकॉज इट इज टोटली रॉंग. हे चूक आहे, कारण केमिकल फॉर्म्युलामध्ये आपल्याला काहीही चेंजेस करता येत नाही. परत एकदा बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की केमिकल फॉर्म्युले माहीत असणं किती इम्पॉर्टंट आहे. जर करेक्ट केमिकल फॉर्म्युला आपल्याला माहीत असेल तर अकॉर्डिंग टू दॅट करेक्ट केमिकल फॉर्म्युला यू कॅन राईट एनी रिएक्शन. तुम्हाला कुठलीही रिएक्शन त्या करेक्ट केमिकल फॉर्म्युलानुसार लिहिता येते. पण आपल्याला लक्षात घ्या, बॅलन्स करत असताना केमिकल फॉर्म्युलामध्ये कुठलेही चेंजेस करायचे नाहीत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मग मी काय करणार आता, मी आता 2 ॲटम सोडियमचे रिएक्टंट साइडला आपण बॅलन्स केले. सो नाउ आय विल रिपीट दॅट रिएक्शन. आता ती रिएक्शन बॅलन्स केल्यानंतर मी परत एकदा रिपीट लिहिते. कसं लिहिते बघा, NaOH. नाउ आय हॅव to write the 2 atoms of sodium hydroxide. So I will write this 2 here. NaOH, 2 NaOH plus H2SO4. It gives the product Na2SO4 plus H2O. बघा मी इथं आता रिएक्शन लिहिली, परत रिपीट लिहिली. आता काय केलं मी, सोडियमला मी बॅलन्स केलं आणि मग सोडियमचे 2 ॲटम्स घेतले. पण मी ते 2 ॲटम्स कुठे लिहिले केअरफुली बघा, इन फ्रंट ऑफ धिस केमिकल फॉर्म्युला. केमिकल फॉर्म्युलाच्या समोरच्या बाजूला लिहिले. मी इथं असं Na2OH असं लिहू शकत नाही, बिकॉज इट इज टोटली रॉंग. म्हणजे तुम्ही चक्क मॉलिक्युलर केमिकल फॉर्म्युलाज कसा चेंज करताय. मग असं जर तुम्ही चेंज करत असाल तर म्हणजे ह्याची व्हॅलन्सी सुद्धा चेंज होते, हे लक्षात ठेवा. सो यू हॅव टू राईट द दिस, यू हॅव टू अप्लाय 2 फॅक्टर लाईक दिस. म्हणजे तुम्हाला जर 2 फॅक्टर अप्लाय करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीने तो करायचा. सो नाउ वी विल सी नाउ द हाऊ मेनी ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड अँड ऑन प्रॉडक्ट साइड. आता परत एकदा आपण काय करूया, आता कुठले कुठले एलिमेंट्स आणखी आपल्याला बॅलन्स करायचे राहिले किंवा कुठल्या ॲटम्सची संख्या आता किती झाली ते परत एकदा आपण या टेबलच्या सहाय्याने परत एकदा रिपीट करूया. सो आय विल राईट हियर the name of the element on reactant side, name of element, number of atoms in reactant side, and here number of atoms on product side. Number of atoms on product side. So now I will write here again the names, symbol sodium, oxygen, hydrogen and sulfur. So number of atoms of sodium now on reactant side 2, product side also 2. Oxygen. Now you have to see the how many atoms of oxygen on reactant side and product side. See here 4 atoms of oxygen and here 2 atoms of oxygen. 2 NaOH. मिनी काय झालं ह्या 2 NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइडचे 2 मॉलिक्युल्स आहेत. तर ऑक्सिजनचे किती ॲटम्स झाले, 2 ॲटम्स. H2SO4 मधले ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आणि सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये ऑक्सिजनचे 2, म्हणजे टोटल किती झाले 6 ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड. आणि प्रॉडक्ट साइडला किती आहेत बघा, 4 आणि 1 5. प्रॉडक्ट साइडला ॲटम्स आहेत ऑक्सिजनचे 5. हायड्रोजनचे हाऊ मेनी ॲटम्स हियर, सल्फ्युरिक ऍसिड मध्ये H2SO4 मध्ये 2 ॲटम्स आणि NaOH सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये हायड्रोजनचे 2 ॲटम्स. म्हणजे टोटल किती ॲटम्स झाले, इथले 2 आणि इथले 2, म्हणजे टोटल किती झाले 4. आता प्रॉडक्ट साइडला बघा किती ॲटम्स आहेत, फक्त ओनली 2 आणि सल्फरचा 1 1.
आता इथं बघा परत एकदा रिपीट कॉलम कडे बघा. आता सोडियम तुमचा बॅलन्स झालाय, हायड्रोजन आहे सॉरी सल्फर सुद्धा तुमचा ऑलरेडी बॅलन्स्ड आहे. मग आता आपल्याला कुणाला बॅलन्स करायचंय, फक्त ऑक्सिजन आणि हायड्रोजन. आता हे दोन एलिमेंटचे ॲटम्स आपल्याला बॅलन्स करायचे. सो नाउ अगेन वी विल बॅलन्स इट विथ द हेल्प ऑफ लाईक दिस टेबल. तर या टेबलच्या सहाय्याने आपण परत एकदा त्याला काय करूयात, आता रिपीट परत बॅलन्स करूया. बघा नाउ हाऊ वी हॅव टू बॅलन्स. परत एकदा मी टेबल लिहिते. नेम ऑफ द एलिमेंट, नेम ऑफ द एलिमेंट, number of atoms, number of atoms on reactant side, on reactant side, and number of atoms on product side, number of atoms product side. आता आपल्याला नंबर ऑफ ॲटम्स रिएक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइडचे आपल्याला इक्वल करायचे. आता राहिले दोन रिमेनिंग एलिमेंट्स राहिले. कोणते राहिले दोन रिमेनिंग एलिमेंट्स, एक राहिलाय हायड्रोजन आणि दुसरा कोण राहिलाय ऑक्सिजन. मग आता आपण या दोघांपैकी पहिल्यांदा हायड्रोजनला आपण काय करूया, बॅलन्स करूया. सो आय विल राईट हियर द नेम ऑफ एलिमेंट मीन्स द सिम्बॉल ऑफ एलिमेंट हायड्रोजन H. सो नंबर ऑफ ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइडला किती आहे, तर रिएक्टंट साइडला इनिशियली किती आहे. सो आय विल राईट हियर इनिशियली. इनिशियली म्हणजे सुरुवातीला किती आहे आणि आफ्टर बॅलन्सिंग किती झाले. इनिशियली आणि आफ्टर बॅलन्सिंग, इनिशियली अँड आफ्टर बॅलन्सिंग. इनिशियली नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स ऑन रिएक्टंट साइड 4 आहे, बट ऑन प्रॉडक्ट साइड देर आर ओनली 2. प्रॉडक्ट साइडला फक्त 2 आहेत आणि रिएक्टंट साइडला 4 आहेत. मग आता आपल्याला प्रॉडक्ट साइडला पण हायड्रोजनचे आणखीन किती म्हणजे किती ॲटम्स पाहिजे, 4 पाहिजेत. मग आता आपल्याला काय करावं लागेल. सो हियर वी हॅव टू ऑल्सो अप्लाय द फॅक्टर 2. इथे सुद्धा आपल्याला फॅक्टर किती अप्लाय करायचे आहे, तर वी हॅव टू अप्लाय द फॅक्टर 2. आय विल अप्लाय हियर द फॅक्टर 2. व्हॉट विल हॅपन, काय झालं इथं, हाऊ मेनी ऑफ नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन. आता हायड्रोजनचे टोटल ॲटम्स किती झाले, 4. सो आफ्टर बॅलन्सिंग, बॅलन्सिंग झाल्यावर काय झालं, तर 2 फॅक्टर अप्लाय केल्यावर प्रॉडक्ट साइडला सुद्धा हायड्रोजनचे किती ॲटम्स झाले, 4. सो इन दिस वे देर आर 4 ॲटम्स ऑफ हायड्रोजन अँड रिएक्टंट साइड अँड 4 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन ऑन प्रॉडक्ट साइड. ओके, नाउ अगेन आय विल राईट हियर द रिएक्शन. तीच रिएक्शन मी परत एकदा इथे रिपीट लिहिते. व्हॉट इज द रिएक्शन, NaOH सोडियम हायड्रॉक्साइड plus sulfuric acid H2SO4 give the products. What is the products, Na2SO4 plus H2O. How many atoms of hydrogen, there are 4 atoms of hydrogen on product side. So I will here write how many, 2, 2H2O. I have to apply here which factor, 2 factor. So I will apply here 2 factor, 2H2O. So what happened, here 4 atoms of hydrogen are balanced. 2 factor अप्लाय केल्यामुळे हायड्रोजनचे किती ॲटम्स झाले तिथं, 4 ॲटम्स. सो नाउ which elements atom is remaining to balance. आता कुठल्या एलिमेंटचे ॲटम्स आपल्याला बॅलन्स करायचे राहिले होते शिल्लक, तर आता आपले ऑक्सिजनचे ॲटम्स बॅलन्स करायचे राहिलेले होते शिल्लक. तर आपण काय करूया, परत एकदा टेबलकडे जाऊया. आता इथे बघा टेबलमध्ये काय झालं, आता हायड्रोजनचे रिएक्टंट साइड आणि प्रॉडक्ट साइड दोन्ही साइडला 4 ॲटम्स झालेले आहेत. मग आता वी हॅव टू सी ऑक्सिजनचे बघूया आता आपण. चला, हियर 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन अँड हाऊ मेनी ॲटम्स, 4 + 2 हाऊ मेनी, 6 झाले. आता इथं बघा किती झाले, ऑक्सिजनचे 4 अँड अगेन हियर हाऊ मेनी ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, हियर 2 ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. आता इथं आपण वॉटरला बॅलन्स केल्यामुळे म्हणजे हायड्रोजनला बॅलन्स केल्यामुळे ऑटोमॅटिकच हायड्रोजन सोबत कोण बॅलन्स झाला, ऑक्सिजन सुद्धा बॅलन्स झाला. आणि त्यामुळे आता आपल्याला ऑक्सिजनला बॅलन्स करण्याची आवश्यकता नाही आणि त्यामुळे आता आपलं टोटल इक्वेशन हे आता बॅलन्स्ड झालेलं आहे. अगेन वी हॅव टू सी इट विथ द हेल्प ऑफ टेबल. मग आता आपलं इक्वेशन खरंच बॅलन्स्ड झालं आहे का नाही ते आपण टेबलच्या सहाय्याने परत एकदा रिपीट पाहूयात.
So here I will again draw the table. The number of atoms on reactant side, and number of atoms on product side. तर इथे मी परत दोन कॉलम केले. हियर द सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स. मी इथं काय करते, एलिमेंटचे सिम्बॉल घेते. सिम्बॉल ऑफ एलिमेंट्स म्हणजे कुठले कुठले एलिमेंट इथं इन्व्हॉल्व आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल सोडियम, देन ऑक्सिजन, देन हायड्रोजन, देन सल्फर. So now we will repeat again. See how many number of atoms on reactant side of sodium. How many? 2. NaN is 2. Sodium चे 2 atoms reactant side ला. Here also product side 2. Oxygen 2. NaOH मध्ये ऑक्सिजन चे 2 atoms. बघा 2 NaOH म्हणजे सोडियम हायड्रोक्साइड चे 2 मॉलिक्युल्स आहेत. 2 मॉलिक्युल्स मध्ये ऑक्सिजन चे 2 atoms. 2 atoms on reactant side. 2 and here 4. ऑक्सिजनचे इथं 4 atoms आहेत आणि इथले 2 म्हणजे टोटल किती झाले 6 atoms. आणि इथं परत प्रॉडक्ट साइडला ऑक्सिजनचे इथले 4 atoms आणि इथले 2 atoms किती झाले 6. देन हायड्रोजन ऑन रिएक्टंट साइड 2. हियर H2SO4 मध्ये 2 आणि सोडियम हायड्रॉक्साइड मध्ये 2. टोटल किती झाले 4. सेम इकडे पण तसंच बघा किती झाले 2H2 मीन्स हाऊ मेनी atoms 4 atoms. Sulfur here on reactant side 1, product side 1. Now see here carefully. Total number of atoms are balanced on both sides, reactant side and product side. So now our equation is totally balanced. तर विद्यार्थ्यांनो आता आपलं हे केमिकल इक्वेशन टोटली काय झालेलं आहे बॅलन्स झालेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर केमिकल इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. तर आपल्याला हे केमिकल इक्वेशन बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला रूल्स माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यासोबतच तुम्हाला अकॉर्डिंग टू दीज स्टेप्स यू हॅव टू फॉलो द इक्वेशन. ह्या स्टेप्सनुसार तुम्हाला इक्वेशन फॉलो करायचं आहे आणि टोटल इक्वेशन तुम्हाला बॅलन्स करायचं आहे. सो नाउ वी विल स्टॉप हियर. तर आपण आज इथं थांबूयात. नेक्स्ट पार्ट वी विल सी इन टू द नेक्स्ट लेक्चर. सो बेस्ट ऑफ लक.